नेर येथील अभिनेता तुषार भटुलाल जयस्वाल यांच्यावर झालेल्या अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी यांच्या आमरण उपोषण. कुसुंबा जिल्हा धुळे येथील गुंड किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन तसेच अतुल चंद्रकांत जैन व जेसीबी चालक व मालक व इतर कुसुंबा येथील 25 ते 30 गाव गुंड यांनी अभिनेता तुषार जयस्वाल यांच्या ताब्यातील असलेले प्लॉटवरती बांधलेले 1500 स्क्वेअर फूटचे शेड व त्यातील सामानाचे 20 लाखापर्यंत नुकसान केले. तसेच धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व पोलीस कॉन्स्टेबल DL देवरे यांची गुंडागर्दीच्या विरोधात न्याय मिळविण्यासाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे, अशी माहिती तुषार भटुलाल जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत व पत्राद्वारे दिली आहे. अभिनेता तुषार भटुलाल जयस्वाल, राहणार नेर, तालुका जिल्हा धुळे. आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी मी आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचा अर्ज मी माननीय जिल्हाधिकारी धुळे व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे या सर्वांना मी आधीच अर्ज दिलेला आहे. तसेच शहर पोलीस स्टेशनमध्ये देखील मी अर्ज दिलेला आहे. माझ्यासोबत अन्याय झाल्याची घटना दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजीची घटना आहे. तरी देखील म्हणजे 14 ऑक्टोबर 2025 रोजी मी तालुका पोलीस स्टेशनमध्ये तिथले पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असताना त्यांनी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल DL देवरे यांनी गुन्हा घेण्यास म्हणजे गुन्हा नोंदविण्यास नकार दिला आणि गुन्हा नोंदविण्यास नकार दिला आणि जो अन्याय माझ्यावरती झालेला आहे त्याच्यात त्यांनी हस्तक्षेप केला. हे पूर्णपणे जो माझ्या ताब्यातील जागा, माझ्या ताब्यातील जो प्लॉट होता त्या प्लॉटवर माझं जे 1500 स्क्वेअर फीटचं जे शेड बनलेलं होतं त्या शेडला JCBच्या सहाय्याने त्यांनी म्हणजे तालुका पोलीस स्टेशनचे PI धनंजय पाटील आणि हेड कॉन्स्टेबल DL देवरे यांच्या सहाय्याने त्यांच्या मध्यस्थीने तो पूर्ण काही घटना माझ्यासोबत अन्याय झालेला आहे ती घटना त्यांनी घडविण्यात आलेली. तरी माझी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील माझी विनंती आहे की मी जो आमरण उपोषणाला जो आज बसतोय त्याच्यावर त्या संबंधित लोकांवर त्वरित कारवाई व्हावी ही माझी एक मोठी विनंती आहे. अन्यथा माझ्या जीवाला किंवा माझ्या कुटुंबियांच्या जीवाला काहीही इजा झाली किंवा दुखापत झाली किंवा माझ्या जीवाला काही कुठलाही धोका निर्माण झाला तर धुळ्याचं पूर्ण प्रशासन व महाराष्ट्राचं प्रशासन जबाबदार राहील हे मी आज तुमच्या सर्वांसमोर